नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। झीवर एकदम छान सगळ्यांना आवडते अशी सिरियल येते आणि ती म्हणजे देव माणूस मधला अध्याय। सगळ्यांची आवडती अगदी गाजलेली आहे आणि आता ती अजून गाजवण्यासाठी आपल्या सोबत दोघी जणी आहेत। यांची स्पेशल ओळख करून देऊया। जे हिम्मतराव आहेत त्यांच्या दोन बायका आहेत जे एकदम सुखाने एकमेकींसोबत अगदी हसत उभ्या आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं। येस, काय सांगाल, कस काय एक वेगळं आम्हाला बघायला मिळणार आहे, काय कॅरेक्टर आहे तुमचं? हो, जनरली आमच्या कॅरेक्टरबद्दल आधी बोलते। मी रंजना आहे, हिम्मतरावांची मी धाकटी बायको आहे आणि जनरली घरामध्ये धाकटी जी असते तिचा एक थोडा वरचष्मा असतो, तसा तो याही घरात माझा आहे। पण भांडणं आमची कुठेच नाहीये। मी गोड बोलून ताईकडनं माझ्या सगळी कामं करून घेते आहे, त्यामुळे जितकं आम्ही आत्ता इथे हसतोय तितकंच आम्ही ऑनस्क्रीन पण हसतो आहे। आणि तिला माहितीये की हिच्याच्याने काय होणारच नाहीये, त्यामुळे ती पण माझ्याकडे फार लक्ष देत नाही आणि गुपचूप तिचं काम करत राहते। तर ताई म्हणते मी तिला, पण हक्क मीच जास्त गाजवते। आणि असे सगळेच अर्कचित्र आहेत, जसे आम्ही आहोत तसे सगळे कॅरेक्टर एक एक अर्कचित्र आहे, त्यामुळे तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे। नमस्कार, मी दुर्गावती शिंदे स्वामी। देवमाणूस अध्याय मधला मध्ये मी गोपाळची आई फुलाबाई म्हणून मी काम करत आहे इथे। हिम्मतरावांची मोठी म्हणजे पहिली बायको आणि आमची रंजू दुसरी बायको। आमच्या दोघींचं खूप जमतं, स्क्रीनवरती पण ऑफ स्क्रीन पण खूप छान जमतं। आणि मी एक शोषिक आहे, म्हणजे पूर्ण कुटुंबाला सांभाळून आहे, त्याच्यामुळे कसं सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे। परत मुलगा माझ्याजवळ इतके वर्ष नव्हता, तेव्हा तेवढ्या वर्षांनी तो माझ्याकडे येतो आहे, तर मला खूप बरं वाटतंय की मी त्याचं स्वागत करते आहे, की अक्षरशः मला वाटतं की देवाने मला तो परत पाठवला आहे। तर तुम्ही नक्की पहा, आमचे सिरियल 2 जून पासून येत आहे, रात्री 10 वाजता झी मराठीवरती आमचं येत आहे हे सिरियल। तर सगळ्यांनी आवर्जून पहा आणि भरभरून आम्हाला प्रेम द्या आणि स्वागतही करा आमच्या नवीन भागाचं। येस, नक्कीच। ही जी एनर्जी दिसली आहे तुमच्या दोघींकडनं बोलताना ती खरंच खूप कमाल आहे। नक्कीच यातून काहीतरी वेगळं आम्हाला बघायला मिळणार आहेच, यात काही शंका नाही आहे। ऑलरेडी काही कॅरेक्टर यातली अशी आहेत ज्यांनी छाप ऑलरेडी पाळली आहे आणि त्याचा आपण एक भाग असणं हे खूप कमाल असतं, त्यामुळे काही प्रश्नच नाही। मला तुमच्याकडनं एखादी अशी कोणा सेटवरची की बाबा ह्याकडून ही गोष्ट घेण्यासारखी होती, की ही खूप छान करतात ही गोष्ट, एखाद्याकडनं नाही का आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी असते, असं काय आहे की तुम्ही जे आवर्जून शिकलात ह्या काही डेजमध्ये? खरं म्हणजे खूप दिवस नाही झालेत आमचं शूट सुरू होऊन, त्यामुळे आम्ही अजून एकमेकांना चाचपडतो आहोत, पण प्रत्येकाकडनं काही ना काही घ्यावं असं आहे। हे दोन्ही अध्याय ज्यांनी गाजवले ते किरण गायकवाड आणि आमची सरू आजी। तर एका गोष्टीला वर्षानुवर्ष पकडून कसं राहायचं आणि स्वतःमध्ये कसं ते सगळं ग्रो करायचं हे त्या दोघांकडनं आम्ही शिकतो। आमच्या डिरेक्टर सरांकडनं एक गोष्ट शिकतो की अतिशय शांत राहून आणि समोरच्या मधल्या काय क्वालिटीज आहेत त्या हेरून त्याच्याकडनं ते सगळ्या गमती करून घेणं। तर मला वाटतं की आमचे जे राजू सावंत सर आहे त्यांच्याकडनं ते त्यांच्या ज्या पद्धतीने ते ऑब्झर्व करतात आणि एकच गोष्ट अशी पिक करतात कॅरेक्टरमधली, ती मला खूप आवडलेली आहे। असं तुमच्या कॅरेक्टरमध्ये असा काय असा पिक पॉईंट तुम्हाला वाटतो की येस ही माझी काहीतरी ख्युबी आहे किंवा हे माझं काहीतरी आहे जे तुम्ही आत्ता कॅरेक्टर पकडताना तुम्हाला फार त्याचा उपयोग होतो? म्हणजे माझी स्वतःमध्ये का? हां, खरं सांगू का की आळशीच आहे मी। म्हणजे करते मनापासून, पण मन असेल तर ओके, थोडं सिलेक्टिव्ह आहे। पण मला त्याचा इथे उपयोग झाला की नुसतंच म्हणतीये ती, करत काहीच काम नाहीये, नुसतंच म्हणते करू का, देऊ का, फुलाबाई आहेत ना तिथे आणि माझी स्वतःची सून पण आहे। तर मला असं वाटतं की मला तिथे फार काय नाही करावं लागलं की ओके आपण आहोत असं झालं ते। इथे उलट मी तर सांगेन की सगळे कलाकार सगळे ताकदीचेच कलाकार आहेत आणि अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या वयापर्यंत सगळे इकडे म्हणत ना की जनरेशन घेतलेले आहेत, त्याच्यामुळे खूप असं शिकायला मिळतंय सगळ्यांकडनं।
खूप शिकायला मिळतं आहे सगळ्यांकडनं, की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. म्हणजे अगदी आजी, परत आमचे आप्पा जे आमच्या दोघींना बघतायत, परत गोपाळ, किरण गायकवाड, खूप सारे म्हणजे आम्ही उलट त्यांच्याकडनं शिकतोय की कसं करायला पाहिजे कसं नाही. आमचे डिरेक्टर राजू सावंत सर यांनी पण आमच्याकडनं प्रत्येक क्वालिटीज उलट काढल्या आहेत की काय अजून करायला पाहिजे. आम्ही भरपूर काही शिकत आहोत त्यांच्याकडनं. तर आम्हाला भरभरून तुम्ही प्रेम द्या, आम्ही हेच सांगू तुम्हाला. आणि 2 जूनपासून रात्री 10 वाजता नक्की पहा झी मराठीवर. खूप छान आहेच तुमचं. कमी वेळात खूप बॉन्डिंग छान झालेलं दिसतंय. आता कुठेतरी असं असतं की आपण एखाद्या पात्राकडे जात असतो तेव्हा साहजिकपणे आपलं जे फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली मेंबर असतील, त्याच्या काही रिॲक्शन असतात आणि ते कौतुकाची थाप असते. कधी कधी अगदी ओरडून पण सांगणं असतं. तर असं काही तुमची रिॲक्शन आहे का की जी आजही तुम्हाला आमच्याशी शेअर करूशी वाटेल? जेव्हा माझ्या घरामध्ये मी सांगितलं की मला देवमाणूस मिळालेला आहे, तर माझी छोटी भाची आहे जी आता 11वीत आहे, जी हे सगळं सुरू झालं देवमाणूस पहिला सीझन सुरू झाल्यानंतर ती अतिशय छोटी होती. ती मराठी काहीही न बघणारी मुलगी आहे. ती कोरियन ड्रामा आणि सगळे इंग्लिश मूवीज हे सगळं बघत होती. आणि मी तिला म्हटलं की मी आता देवमाणूसाठी साताऱ्याला जाणार आहे. तर तिची रिॲक्शन, ओ वाव. मी छोटी असताना मी आणि आजी खूप बघायचं आणि मला असं वाटलं की माझ्या भाचीला जी गोष्ट आवडतीये ती मी आता करणार आहे आणि मी खूप आनंदी झाले. माझ्या घरातही जेव्हा म्हणजे कळलं की मला देवमाणूस मध्ये अक्षरशः माझं की ह्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झालेली आहे, त्याच्यामुळे म्हणजे माझ्या घरातल्यांनी म्हणजे खूप अक्षरशः सांगितलं की थांबू संपूर्ण कुटुंब अक्षरशः म्हणतात ना की म्हणाले की नाही की व्यवस्थित मी ते कॅरेक्टर मिळालंय की एकदाचा तू अगदी ताकदीने करते. आणि त्यांची खूप म्हणजे माझी मनापासून इच्छा होती की देवमाणूस मध्ये मी काम करावं. तर मी पहिल्यापासून तो भाग बघत होते. ते आतापर्यंत माझी खूप इच्छा होती मनापासून की मी ह्याचा भाग व्हावा म्हणून. आणि देवाने ती मध्ये म्हणतात ना की एक मॅनिफेस्टेशन, आपली पॉवर ती ऐकली आणि मी तिथे पोहोचले. आणि माझ्या घरातल्या अक्षरशः मला खूप, माझ्या मित्रमैत्रिणींनी पण खूप मोठी थाप दिली आहे की नाही तो खरंच तुझं जे होतं ते तू गाठलेले ध्येय पूर्ण आणि आता ते पूर्ण करशील आणि पुढे अगदी मोठी होशील करत. नक्कीच आम्हाला कळतं की ही पॉझिटिव्हिटी आहे आणि ती नक्कीच आम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. कारण सहजासहजी इतक्या कमी वेळात खूप छान बोलणं, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप छान बोलणं असतं किंवा बॉन्डिंग होणं असतं इतकी कमी वेळात. तर खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान होणार आहे ह्या पुढचं सगळं. तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? नक्की बघा, पहिल्या 2 सीझननी तुमच्या अपेक्षा जेवढ्या वाढल्या आहेत त्या नक्की या 3ऱ्या सीझनमध्ये पूर्ण होणार आहेत. आणि प्रचंड थरार आहे, म्हणजे सगळं आहे. तुम्ही हसणार आहात, रडणार आहात, तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग होणार आहात आणि कधी कधी सांगणार की अरे हे नाही हे आणि ते कॅरेक्टर तुमच्या घरांमधले आहेत. तर खूप मजा येणार आहे तुम्हाला. तर नक्की बघा, 2 जून पासून रात्री 10 वाजता रात्री 10 वाजता नक्की पहा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.